एक महत्त्वाची बातमी, किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। तर अजित पवार आणि उदय सामंत रायगडावर दाखल झालेले आहेत। शिंदे फडणवीस देखील रायगडावर दाखल होणार आहे। महत्त्वाची बातमी आहे, राज्य शासनाकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 351वा राज्याभिषेक दिन साजरा होतोय। किल्ले रायगडावर आज तिथीनुसार हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे आणि यासाठी अजित पवार आणि उदय सामंत हे रायगडावर दाखल झालेले आहे। तर शिंदे फडणवीस देखील रायगडावर यानंतर दाखल होणार आहे। शिवरायांचा तिथीनुसार 351वा हा राज्याभिषेक दिन सोहळा, राज्य शासनाकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी अजित पवार किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। किल्ले रायगडावरची दृश्य, अजित पवार आणि उदय सामंत रायगडावर दाखल झालेले आहे। तर शिंदे आणि फडणवीस देखील रायगडावर दाखल होणार आहे। तर किल्ले रायगडावर आज शिवरायांच्या तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होतोय आणि किल्ले रायगडावर याची तयारी करण्यात आलेली आहे। राज्य शासनाकडून देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन किल्ले रायगडावर करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी अजित पवार हे किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। तीच दृश्य आपण पाहतोय। अजित पवार आणि उदय सामंत किल्ले रायगडावर दाखल झालेले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस देखील किल्ले रायगडावर दाखल होणार आहे। तर किल्ले रायगडावरची ही सध्या दृश्य, अजित पवार आणि उदय सामंत किल्ले रायगडावर दाखल झालेले आहे। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार देखील या ठिकाणी किल्ले रायगडावर उपस्थित असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। किल्ले रायगडावर अजित पवार, उदय सामंत आणि सुधीर मुनगंटीवार देखील दाखल झालेले आहे आणि शिंदे फडणवीस देखील किल्ले रायगडावर दाखल होणार आहे। राज्य शासनाकडून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवरायांचा आज तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक सोहळा आणि रायगडावर या सोहळ्याचं जय्यत असं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी अजित पवार, उदय सामंत त्यासोबतच सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील किल्ले रायगडावर दाखल होणार आहे। तर जय्यत अशी तयारी रायगडावर करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहत आहोत शिवराज्याभिषेकाच्या तयारीची, सोहळ्याची। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, वरती तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे, त्याचसोबत आदिती तटकरे आणि राज्यातले महायुतीमधले जे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत आणि इतर नेते मंडळी देखील किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात संपूर्ण किल्ले रायगडावरती ही तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। 350वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचं वर्ष समाप्ती झालेली आहे आणि त्यानंतर ही 351वी ही शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे आणि त्याकरता संपूर्ण तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात किल्ले रायगडावरती करण्यात आलेली आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि त्याकरता मोठ्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।